मुख्यमंत्री फडणवीसांकडून पालघरमध्ये पायाभूत प्रकल्पांची पाहणी, निर्माणाधीन वाढवण बंदराच्या कामाचा स्पॉटवरती जाऊन आढावा। फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजप बंद, त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू। उद्धव ठाकरेंचा दावा, तर मी मनुष्य असल्यामुळे माझे पंख छाटण्याचा विषयच नाही, फडणवीसांचं मिश्किल उत्तर। शेतकरी उपाशी आणि विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातायत। उद्धव ठाकरेंची फुटीर खासदारांसह संजय जाधवांवर टीका। संजय जाधवांनी आम्हाला आव्हान देऊ नये, परभणीत एकही गद्दार कधी टिकला नाही, अनेक आले आणि गेले, शिवसेना झुकणार नाही, संजय राऊतांनी भर सभेत शिवी हासडली। विमानात दारू नेता येते का, संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा अपमान। राऊतांच्या बेताल वक्तव्यामुळे पक्ष संपत चाललाय, खासदार संजय जाधवांचा राऊतांवरती हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी परभणीमध्ये फुटीर खासदार संजय जाधवांकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण, विनापरवानगी पुतळा बसवल्यामुळे आमदार सईद खान यांच्यावर कारवाईची शक्यता। देवदर्शनानंतर ओमराजे निंबाळकर धाराशिव मतदारसंघात ठाकरेंच्या दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, ठाकरेंबद्दल आदर कायम, टीकाकारांना कामातनं उत्तर देणार, निंबाळकरांचं वक्तव्य। फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पितापुत्रांच्या फॉलोअर्समध्ये, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही सोशल मीडियावर फॉलो कायम। संजय दिना पाटलाच्या मतदारसंघात मनसेचं शक्ती प्रदर्शन, राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीत मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन, संजय पाटलावर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंचा ईशान्य मुंबईत दौरा। विक्रोळीत शिवसेनेकडून एकमेकांना डिवचणारे बॅनर, सुनील राऊत आणि संजय पाटलाचा बॅनरवरती भाऊ असा उल्लेख, आमचा भाऊ निष्ठावान, सुनील राऊतांच्या बॅनरवरती उल्लेख। खंडणीचा कथित व्हिडिओ हा डबिंग केलेला, शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही, एका व्यक्तीला व्यवहारामध्ये मदत करून न्याय दिलाय, आमदार राजेश क्षीरसागर यांनी खंडणीचे आरोप फेटाळले। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचं सीन रिक्रिएशन, आरोपी सिया गोयल चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगड किल्ल्यावर, घटनास्थळी सीन रिक्रिएशन। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या आईवडिलांची 12 तास चौकशी, सियाच्या भावाचीही 10 तास चौकशी, मोठे खुलासे होणार, पोलीस सूत्रांची माहिती। टीईटीचा पेपर 1.5 कोटींना विकण्याचा कट होता, शिक्षण मंत्री दादा भुसेंची पोलीस महासंचालकांसोबत उच्चस्तरीय बैठक, एसआयटी स्थापन, मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कडक कारवाईचा इशारा। एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही, सिस्टम इतकी सडली आहे का, तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, सरकार मात्र ऑपरेशन टायगरमध्ये मग्न, टीईटी पेपर फुटी प्रकरणी अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर आता प्रवाशांच्या बॅगांची कडक तपासणी होणार, लोकलमधील हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय, शस्त्र आणि धारदार वस्तूंना नो एंट्री। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये स्वच्छता मोहीम, उन्नत नाशिक आणि हरित मान्सून अभियानात मंत्री गिरीश महाजनांचा सहभाग, कपिला नदी स्वच्छ करण्याचं काम हाती। कोल्हापूरच्या खिद्रापुरात पर्यटकांसाठी कोपेश्वर मंदिर आजपासून बंद, अतिक्रमण काढण्याविरोधात ग्रामस्थांचं बेमुदत धरणं आंदोलन, न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार। राज्यातील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पुढील काही तास जोरदार पावसाचा अंदाज, नाशिक घाटमाथ्यापासून गडचिरोलीपर्यंत येलो अलर्ट जारी। अकोल्यात पावसाचा कहर, देऊळगावच्या नाल्यामध्ये 4 चाकी वाहून गेली, सुदैवानं जीवितहानी नाही, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। मुंबईकरांची चिंता वाढली, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 7% पाणीसाठा, जून महिना संपत आला तरी पावसाची तूट कायम। मुंबईच्या दादर, धारावी, कुर्ला, मालाडमध्ये पाणी चोरीचा प्रकार, बेकायदेशीर नळ जोडण्या आणि बुस्टर पंपांवर कारवाईचा बडगा, बीएमसीकडून 10 दिवसात 291 अनधिकृत नळ जोडण्या खंडित।